नमस्कार. आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत. एकीकडे स्थानिक पातळीवर जय्यत तयारीला सुरुवात झाली असून दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. यातच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका विधानावरून महायुतीचाच मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. नितेश राणे यांनी केलेल्या एका अशा वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलीच समज दिल्याचं म्हटलं आहे. राज्यात भाजपाचे सरकार असून सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांची चांगलीच टंगळमंगळ करण्याबाबत एक समज दिली असल्याचं म्हटलं आहे. कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. अशाने समाजामध्ये चुकीचा गैरसमज पसरतो आणि तो होऊ नये म्हणून मला नितेश राणे यांना समज द्यायची आहे आणि ती मी दिली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर ते एकत्रित येणार की नाही हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात शिरून ते जाणून घेऊन तुमच्यापुढे ठेवण्याची माझ्याकडे शक्ती नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच जयंत पाटील यांनी वर्धमान दिनाच्या कार्यक्रमात सर्व जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती शरद पवार यांना केली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर जयंत पाटील यांच्या मनात मला शिरावे लागेल, सगळ्यात जबाबदारीतून मुक्त करावे लागेल आणि याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे असलेले बंधू निलेश राणे यांनी एक्सवर एक पोस्ट टाकत म्हटलं आहे, नितेश यांना सूचक सल्ला दिला. नितेशने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे. सभेत बोलणे सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे नेमकं काय होतंय, कोणाला काय लागतंय का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मित्रांनो, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.